सोलापूर बोगस डॉक्टरांचे काय, कुणाचं पाठबळ, प्रशासनाचे दुर्लक्ष. सोलापूर शहर जुना विडी घरकुल भागात डॉक्टर हावले मॅडम यांचे शैक्षणिक अर्हता DHMS असून जुना विडी घरकुल येथे बेकायदेशीररित्या क्लिनिक चालू असून त्यांना वापरता येत नसतानाही आधुनिक ड्रगिस्ट औषध ज्या धोकादायक स्टेरॉइड सारखे तसेच हायर अँटीबायोटिक सर्रास वापर केला जातो. बेकायदेशीररित्या सिरिन लावणे, इंजेक्शन देणे व त्यांच्याकडे भरमसाठ हॅलोपॅथिक औषधांचा साठा उपलब्ध आहे. हा मोठा गंभीर प्रश्न आहे. यांना कुणाचं पाठबळ नसल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. यात कोणतीच अपरिचित शक्ती किंवा आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद नसणार कशावरून. तक्रार असतानाही कार्यवाही होत नाही. यात मोठा गौडबंगाल दिसून येत आहे. दुसरीकडे बोगस डॉक्टरांचे बनावट कारभार पहा. मुलाच्या नावाचे सर्टिफिकेटवर बाप माणूस सुरू केला डॉक्टरकीचा घोरक धंदा. या घोरक धंद्याची महापालिकेत कोणतीच नोंद नाही. बोगस डॉक्टर डिग्री मिळवून निलमनगर येथे गणपती मंदिर समोर परिसरात साई क्लिनिकच्या नावे दवाखानाचा कारभार चालतो. डॉक्टर मुलाचे दवाखाना नवीन घरकुल येथे सुरू असतानाच वडिलांनी मुलाच्या नावाचे सर्टिफिकेटचा गैरवापर करत MIDCत सुरू केला डॉक्टरचा घोरक धंदा. मुलाचे शैक्षणिक अर्हता BMS परंतु हॅलोपॅथिक वापरता येत नसतानाही इंजेक्शन देणे, सलाईन लावणे असे काम बेकायदेशीररित्या चालू आहे. 2 नंबर धंद्यापेक्षाही भयानक चालतो बोगस डॉक्टरांचा कारभार. सोलापूर शहर व परिसरात बोगस डिग्री मिळायची आणि शहरातील प्रमुख भागात दवाखाना थाटून बोळ्या बाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत हायर अँटीबायोटिक स्टेरॉइडचा वापर करत रुग्णांना बरे करण्याच्या नादात जनतेच्या अवयवावर घातक उपचार करीत आहेत. या अगोदर पण रुग्ण दगावल्याच्या पोलिसात नोंद होऊनही बोगस डॉक्टरांना कोणतीच भीती नाही. शिवाय लूट करण्याचा प्रकार सुरूच आहे. सोलापूर शहरात विशेषतः जुना विडी घरकुल व कामगार परिसरात निलमनगर व नव्याने निर्माण केलेल्या शहरालगत असलेल्या नवीन विडी घरकुल भागात असंख्य बनावट डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अनेकदा सोलापूर शहर व ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांची व त्यांच्या बनावट कारभाराची माहिती प्रशासनाला लेखी तक्रार देऊनही त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही. हे सर्व कारभार प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे शंका सामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. याचाच फायदा घेत बोगस कारभार करणाऱ्यांनी मुंबई, कर्नाटक, बंगाल, पुण्याची डिग्री किंवा पदवी मिळवून सर्रास काही डॉक्टरांनी हॅलोपॅथिकचा व्यवसाय शहरातील भागात सुरू केला आहे. बोगस डॉक्टरांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सोलापूर शहर जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समित्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येतो. सोलापूर शहरात बोगस कारभार करणाऱ्या डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची सेटिंग संबंधित डॉक्टरांसोबत आली असल्याने शहरात कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा नियंत्रण समितीचाही शहरासह ग्रामीण भागात नियंत्रण समितीवर कुठलाही वचक राहिलेला नाही. महापालिका आयुक्तांनी आता काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे.